नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपले स्वागत करतो. मित्रांनो, शिवाजी महाराज जर इतके धाडसी होते तर त्यांनी गनिमी काव्याचा वापर का केला, असा एक प्रश्न इंटरनेटवरती विचारला गेला होता. त्याचं अगदी सुरेख उत्तर एका व्यावसायिकानं दिलं. त्याचं नाव आहे अभिजित जोशी. ते उत्तर असं आहे की श्रीकृष्णाकडे सर्वात शक्तिशाली सुदर्शन चक्र होते. मग त्याने कालयवनाला मुक्कुचंद ऋषींकडून आणि जरासंधाला भीमाकडून का मारून घेतले, ते सुद्धा रणछोड म्हणून स्वतःवर टीका सहन करून. महाभारतातील सर्वात शक्तिशाली आणि सर्व ज्ञानी आणि सर्व शस्त्रांचे ज्ञान असून सुद्धा त्याने युद्धात शस्त्र हाती का धरले नाही, असे प्रश्न जसे निरर्थक असतात त्याचप्रमाणे हा वरील प्रश्न देखील निरर्थकच आहे. स्वातंत्र्यवीर महाकवी सावरकर यांनी शिवरायांचे सुंदर वर्णन 4 ओळीत केले आहे. ही शुद्धी हृदयाची रामदास शिरडुलवी, जी बुद्धी 5 शाह्यास शत्रूच्या झुलवी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी. शुद्ध अंतकरण असून सुद्धा शिवरायांना राजकीय आणि कूटनीतिक चाली व्यर्ज नव्हत्या. कुठल्याही अंध शत्रूला पायदळी तुडवायची शक्ती शिवाजी महाराजांकडे निश्चितपणे होती. पण त्याहून सुद्धा मानवी इतिहासातील अशी 2 शस्त्र शिवाजी महाराजांकडे होती की ज्यांचा एकत्रित वापर ज्याने केला आहे तो कधीच अयशस्वी झाला नाही. आणि ते शस्त्र म्हणजे तल्लख बुद्धी आणि शहाणपण. मी महाराजांच्या या शस्त्रांबाबत लिहिताना माझी 2 आवडती उदाहरणे देत आहे. एक म्हणजे अफजल खान वध. अफजल खानाला महाराजांनी दगाफटका करून मारला असे महाराजांचे विरोधक लिहितात आणि समर्थक लिहितात की महाराजांनी अफजल खानाने पहिला वार केला म्हणून महाराजांनी त्याचा कोतळा बाहेर काढला. मी महाराजांचा भक्त आहे, पण या प्रसंगाला मी महाराजांच्या शक्तियुक्तीचा सर्वोच्च मिलनबिंदू मानतो. अफजल खान वाई प्रांताचा अतिशय कर्तबगार सुभेदार होता. त्याला जावळी काय आहे याची पुरेपूर कल्पना होती. शिवाजी महाराजांना खुल्या मैदानात युद्धात खेचण्यासाठी या खानाने महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजापूरचे भवानी मंदिर आणि विठोमाऊलीचे पंढरपूरच्या मंदिरास उपद्रव केला. महाराजांच्या मेहुण्याला जो आदिलशाहीच्या बाजूने लढत असून सुद्धा कैद केले, तरीही शिवाजी महाराज एक चकमकीला सुद्धा तयार नव्हते. महाराज शेवटपर्यंत सांगत राहिले की मी खान साहेबांना घाबरलोय, खान साहेब हे माझे काका आहेत वगैरे वगैरे. शेवटी कूटनीतीच्या चालींना यश आले तेव्हा महाराजांनी ती लढाई अर्धी जिंकली होती. जेव्हा अफजल जावळीमध्ये आला तेव्हा त्याचा मलिक उत्तेजार 2 होणार हे जवळपास निश्चित झाले. तरीसुद्धा अखंड सावध नेता असा असतो याचे दर्शन महाराज घडवतात. या चकमकीत जरी कदाचित प्राण जाण्याची शक्यता असल्याने त्या परिस्थितीतही काय करावे, त्यांच्या पश्चात सुद्धा खानाला त्याच्या लष्करासह बुडवायची योजना तयार होती. अफजल खान प्रतापगडावरील भेटीत काय झाले हे अवघ्या जगाला माहिती आहे. खान तर मेलाच, पण त्याच्यासह त्याचे लष्कर सुद्धा मेले. खानाच्या 25,000 सेनेचा गनिमी काव्याने पद्धतशीर कार्यक्रम शिवाजी महाराजांनी केला. शिवाजी महाराजांनी जावळीच्या निबिड अरण्यात त्यांना जवळजवळ संपवून टाकले आणि तेव्हा शिवाजी महाराजांचे सैन्य फक्त 10,000च्या वर होतं आणि युद्धसामग्री खानाच्या तुलनेत अतिशय कमी होती. पण गनिमी कावा आणि पाठीराखा सह्याद्री यांच्या साह्याने राजांनी डोळ्यांना दिपवणारा विजय संपादित केला. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे उंबरखिंडची लढाई. माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या टॉप 10 लढाईंची यादी काढली तर मी पहिले स्थान या लढाईला देईन. जगातील लढायांमध्ये हे एक दुर्मिळ उदाहरण आहे जिथे एक सेना आपल्यापेक्षा 10 पट सेनेचा पराभव करते आणि ते पण एक सुद्धा शिपाई न गमावता. शाहिस्तेखानाने उझबेकी सरदार करतलाब खानाला 35,000 सैन्य, प्रचंड युद्ध सामग्री आणि खजिना देऊन कोकणचा भाग स्वराज्यापासून तोडण्यासाठी पाठवलं होतं. त्याच्याबरोबर अनेक मराठा, राजपूत आणि इतर मुघल सरदार दिले होते. त्यातल्या त्यात माहूरची वाघीण म्हणजे सावित्रीबाई देशमुख उर्फ रायभगान
ही वीरांगना सुद्धा होती. शिवाजी महाराजांना अपेक्षा होती की खान एकतर बोर घालत किंवा कुरवांड्याच्या घाट उतरून पेन, पनवेल, कल्याण, भिवंडीचा भाग काबीज करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून स्वराज्याच्या आरमाराचा संपर्क कायमचा तुटेल. तळ कोकणातील सुर्वे आणि दळवी ही मंडईसुद्धा भरोश्याची नव्हतीच. महाराजांना खानाला दुर्गम अशा कुरवंड्याच्या घाटात खानाला खेचायचे होते. त्यामुळे त्यांनी नेताजी पालकर यांना 10,000 सैन्यासह बोरघाटमध्ये ठेवले आणि शत्रूला बातमी कळवून दिली की शिवाजी नेतोजी आपली बोरघाट इथे वाट बघतोय. ही बातमी समजताच खानाने आपला मार्ग कुरवंड्याच्या घाटाकडे वळवला. खानाचा सुरुवातीचा मार्ग इतका सुखकर होता की वाटेतील असलेल्या लोहगडावरून एक तोफेचा गोळासुद्धा त्याच्या दिशेने आला नाही आणि ते फक्त तटावरून खानाची फौज बघत बसेल. खान आता सह्याद्रीच्या अटिंग्या रानात शिरला. स्वर्गीय शिवशाहीर आदरणीय बाबासाहेबांच्या भाषेतील या रानाचे वर्णन म्हणजे एक वेळ हिडिंबेच्या केसात अडकलेली ऊस सापडेल, पण या रानात लपलेला हत्ती देखील सापडणार नाही. याच रानात एक खिंड आहे जिला उंबरखिंड म्हणतात. तिथे महाराज आपल्या फक्त 3,000 सैन्यासोबत जागा धरून होते. आधुनिक युद्धशस्त्राच्या भाषेत याला वेल कमोफ्लॅग्ड पोझिशन म्हणतात. खानाची संपूर्ण फौज खिंडीत शिरली होती. खिंडीपर्यंत येताना सगळे हत्ती, घोडे, उंट धापा टाकत होते. वाट निसरडी होती आणि जंगल जेवढे सुंदर होते तेवढेच भयान देखील होते. खिंडीमध्ये एक वादळापूर्वीची भयान शांतता होती आणि ती रायबागान सोडून कोणालाच अस्वस्थ करत नव्हती. खानाचा शेवटचा सैनिक जेव्हा या खिंडीत शिरला तेव्हा झाडं कोसळण्याचा प्रचंड आवाज झाला आणि खिंडीची मागे फिरायची वाट बंद झाली. अचानक कर्णे, शिंग आणि तुताऱ्या वाजल्या आणि चौफेर दगड, धोंडे, बाण, बंदुकांच्या फैरी, हलक्या तोफांचा मारा चालू झाला. शत्रू कुठे आहे हे दिसायलाच तयार नाही. कित्येक जण रक्त मांसाच्या चिखलावरून पाय घसरून खाली कपाळ मोक्ष होऊन मेले. तेव्हा मुघलांचे जगात प्रसिद्ध असलेले मध्य आशियाची तिरंदाज सुद्धा एका चित्राप्रमाणे स्तब्ध किंवा सोप्या मराठीत सिटिंग डक्स झाले होते. कारतलब खानाला कळून चुकले की मराठ्यांना खरोखरच भूते वश आहेत. त्याचे सैनिक मरत होते पण शत्रूच दिसत नव्हता. या रानात आपली कबर खोदली जाणार याची पूर्ण खात्री असताना कारतलब खानाला झालीच होती. शेवटचा उपाय म्हणून त्याने रायबागांकडे बघितले पण ती सुद्धा हतप्रभ झाली. तिने खानाला शरणागतीचा सल्ला दिला. खान स्वतः आपल्या वकिलाला घेऊन पांढरे निशाण दाखवत राजांच्या सामोर आला. महाराज आपल्या एका उमद्या घोड्यावर एखाद्या कमांडोसारखे फुल बॅटल गिअरमध्ये चिलखत, शिरस्त्राण, दस्ताने, भवानी तलवार, धनुष्यबाण इत्यादी घेऊन बसले होते. जवळपास अफजलखाना एवढे सैन्य आणि प्रचंड युद्धसामुग्री घेऊन आलेला कारतलब गुडघ्यावर बसून शरण आला. कारतलब आता शहाजी राजांशी असलेल्या जुन्या दोस्तांना सांगू लागला होता. महाराजांनी त्याला पुन्हा इथे न फिरण्याची धमकी दिली आणि नेसल्या वस्त्रीनिशी जिवंत सोडले. महाराजांनी सगळी शस्त्रे, घोडे, युद्ध साहित्य आणि खजिना आपल्याकडे घेतला. कारतलब कत्तलीची अपेक्षा होती पण शिवाजी महाराजांचा दिलदारपणा पाहून त्याला बरं वाटलं. पण या गाढवाला एवढं सुद्धा कळलं नाही की महाराजांनी जर कत्तल चालू केली असती तर कदाचित मराठ्यांची छोटी सैन्य संख्या शत्रूला समजली असती आणि कदाचित त्याने उलटा वार देखील केला असता. महाराजांनी रायबागांसारख्या वीरांगणेला सन्मानाची वागणूक दिली. तसेच मुघल सरदारांना प्रवासासाठी घोडी दिली जेणेकरून शाहिस्तेखानाला आपल्या फसलेल्या मोहिमेची कहाणी लवकरात लवकर कळावी. अशा प्रकारे शिवरायांनी आपल्या कुशाग्र बुद्धी आणि अव्वल रणनीतीचा वापर करून आपल्यापेक्षा मोठ्या शत्रूचे पारिपत्य केले. ज्यांना अजून शिवाजी महाराज म्हणजे फक्त गनिमिक आवाज अशी समजूत आहे त्यांच्यासाठी खुल्या मैदानातील 3 महत्त्वाच्या लढायांची उदाहरणे म्हणजे 1660 मधील कोल्हापूरची लढाई, 1672ची साल्हेरची लढाई आणि 1677ची कोप्पळची लढाई. त्यामुळेच कृष्णनीतीवर चालणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्न उभा करणे म्हणजे मूर्खपणाच म्हणावं लागेल. तर मित्रांनो, हे होते उत्तर. तुम्हाला हे उत्तर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका.
लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.